नमस्कार मित्रांनो, चला तर मी आज घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1. त्यात तुम्ही सगळे त्याला म्हणता अल्जेब्रा चॅप्टर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. चला बघा, चॅप्टर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हेडिंग टाकू, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. एकदम मुळातून आणि बेसिक मधून सांगणारा हा चॅप्टरला सॉल्व्ह कसं करायचं, याच्यावरचे क्वेश्चन्स करायचे कसे, काय काय टेक्निक्स आहेत, काय काय मेथड्स आहेत बघा. तर व्हॉट इज इक्वेशन, सगळ्यात पहिले बघू मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हॅशटॅग मेडिकल एक्सप्रेशन काय असते बघा. एक्सप्रेशन कशाला म्हणतो, वेन वी यूज बघा, जेव्हा आपण मॅथ मध्ये जर वेन वी यूज variables that is A to Z letter, A to Z letters, जेवढे ABCD मध्ये A to Z letters आहेत ना, जेव्हा आपण यांना यूज करतो एखाद्या मॅथमॅटिक्सच्या ऑपरेशन्स मध्ये. अँड यूज म्हणजे कसं, यांना प्लस मायनस मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये किंवा डिव्हिजन फॉर्म मध्ये लिहिणं. एक्झाम्पल मी असं लिहिलं बघा, A + B + C AC + B असं काहीतरी लिहिलं. किंवा मी या नंबर्स सोबत या व्हेरिएबल सोबत काही नंबर्स घेतले, काही नंबर्स. एक्झाम्पल 2 + A = 3 किंवा मोस्ट युज्ड व्हेरिएबल x x + 2x² = 0 असं काहीतरी मी घेत आहे, असं काहीतरी मी लिहित आहे किंवा काहीतरी मांडत आहे. या सगळ्या प्रकारच्या मांडणीला काय म्हणायचं, एक्सप्रेशन म्हणायचं. ओके, तर आता एक्सप्रेशन मध्ये असतं काय काय. आपण इक्वेशन कशाला म्हणा, तुम्ही 8 मध्ये असताना अशी काही इक्वेशन सॉल्व्ह केले असतील. x + 2 = 0. ठीक आहे, x ची कोणती व्हॅल्यू ठेवल्याने 0 भेटणार, ऑफकोर्स -2. ठीक आहे, तर अशा मांडणीला काय म्हणतात, इक्वेशन म्हणतात. जसं की अजून तुम्ही सॉल्व्ह केलं असाल की x² + 5x + 6 = 0 x². असं पण काहीतरी आपण 8 मध्ये बघितलं होतं की हे इक्वेशन आहे. पण तुम्ही बघाल या दिलेल्या इक्वेशन्स मध्ये मी फिलहाल मध्ये किंवा करंटली आय एम युझिंग ओनली वन टाइप ऑफ व्हेरिएबल, इट इज नथिंग बट एक्स. इथं पण व्हेरिएबल काय, एक्सच आहे. एकच टाईपच्या व्हेरिएबलला मी इथं यूज केल्यामुळे मी अशा प्रकारच्या इक्वेशनला इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणणार. इक्वेशन इन वन आपल्याला बघायचे टू व्हेरिएबल. जर आता टू व्हेरिएबल म्हणजे कसं सर, सिंपल असणार, हे नोट करायची गरज नाहीये, बेसिक आहे, बच्चा जानता है ये बात है. ठीक आहे, एक्झाम्पल कोणी तुम्हाला म्हणलं की असं तुमच्याकडे दिलेलं इक्वेशन आहे 2x + y + 5u = 0. तर तुम्ही बघसाल याच्यामध्ये x पण एक व्हेरिएबल आहे आणि y पण एक व्हेरिएबल आहे. हा x एक व्हेरिएबल आहे आणि हा y एक व्हेरिएबल आहे. तर या प्रकारच्या या रचनेला म्हणतात इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता असंही कोणी म्हणू शकते तुम्हाला 2x² + 3y² = 0 something -2 = 0 असं. अशा प्रकारच्या रचनेला सुद्धा इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणल्या जातं. बट आपल्याला हे जे पॉवर आहे ते पॉवर 2 नाही पाहिजे. पॉवर किती पाहिजे, 1. म्हणजे या व्हेरिएबल्सचा पॉवर 1 पाहिजे. त्यावेळेस आपण या इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि त्यांना आपण सॉल्व्ह करणार आहोत. सध्याला जे मी एक्सप्रेशन लिहिलं हे एक इक्वेशन आहे आणि ऑफकोर्स 2 व्हेरिएबल्स पण आहेत, पण याचा पॉवर किती आहे, 2. सध्यासाठी याचं सोल्युशन आपण करणार नाहीये, आपण सोल्युशन फाइंड करणार नाही. सोल्युशन कोणाचे फाइंड करणार आपण, या इक्वेशनचे. चला लेट्स डील विथ द सोल्युशन्स. काय असतात सोल्युशन्स बघा. सोल्युशन्स म्हणजे काय, व्यवस्थित आहे का, सोल्युशन्स ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन. लेट कन्सिडर आपल्याकडे एक इक्वेशन आहे, मी सध्या साधेच घेतो 2x + 5u = 11. एक इक्वेशन आहे, एक्स व्हेरिएबल मधलं सिंगल व्हेरिएबल आहे. बघा व्यवस्था आहे का. आता हे जे इक्वेशन आहे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ही ते गोष्ट शो करतं की इकडची जेवढी व्हॅल्यू आहे मित्र तेवढी राईटला व्हॅल्यू प्रेझेंट आहे. म्हणजे राईटला किती प्रेझेंट आहे, 11. म्हणजे इकडं सुद्धा 11च व्हॅल्यू आली पाहिजे. या 2x × अजून एक बेसिक गोष्ट, जर 2x असेल तर 2 × x दोघात गुणाकार असतो. ठीक आहे, सपोज x/2 असेल त्या दोघांमध्ये भागाकार असतो. सपोज a + b आहे, या दोघांमध्ये बेरीज होत नाही, कारण की इथं b व्हेरिएबल आहे, इथं a व्हेरिएबल आहे. ठीक आहे, ह्या काही गोष्टी आहेत बेसिक लक्षात ठेवायचं. आता हे तर मी पूर्ण ब्रीफमध्ये बेसिकमध्ये सांगणार नाही, तुम्हाला एवढं आलंच पाहिजे.
नसेल येत तर क्वेश्चन बघा मी कशी सॉल्व्ह करतो, तेव्हा तुम्हाला समजेल की मी करणार काय आहे. आता बघा हे झालं. तर म्हणजे एक्सची अशी काहीतरी व्हॅल्यू असणार जेणेकरून मी इथं ठेवल्या नाही, ही पूर्ण जी व्हॅल्यू आहे कशी किती भेटेल मला 11. ओके, त्याला एक सॉल्व्ह करायची आपली पद्धत होती. काय नाही, हे 2x ला 2x इज इक्वल्स टू 11 ला 11, हे जे +5 आहे का तिकडे जाऊन काय झाला -5. ऍक्च्युली आपण हे -5 तिकडे झाला म्हणजे आपण इकडे -5 करतो तिकडे -5 करतो. दॅट्स वाय आपण लेफ्टचा राईटला म्हणतो. ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या. तर हे किती होतात 6. ओके, सो x बरोबर किती आलं मग 6 डिवाइडेड बाय 2. सो फायनली x इज इक्वल्स टू किती व्हॅल्यू भेटली 3. तर तुम्ही जर ही आलेली जी x ची व्हॅल्यू आहे ज्या इक्वेशनला या सॅटिस्फाय करते, this given value or obtained value is called the solution for given simultaneous equation. Yes. अशा कोणत्या x च्या व्हॅल्यूवर दिलेलं इक्वेशन इज इक्वल्स टू चं साइन मेंटेन ठेवायले, सॅटिस्फाय राहिले ते. म्हणजे x ची कोणती मी सपोज 5 घेतली, 5 2 10 5 15 15 होत आहे लेफ्टला, राईटला किती 11 आहे. सो 15 आणि 11 इक्वल नाही आहेत. मग इक्वॅलिटी मेंटेन ठेवण्यासाठी ते x ची एकच व्हॅल्यू येणार जी ही मेंटेन ठेवणार कंडिशन. तर त्या येणाऱ्या व्हॅल्यूला काय म्हणतात, सोल्युशन ऑफ इक्वेशन. समजलं? व्हेरी नाईस. बघा मग आपण इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये काय करतो. आता इथे एक व्हेरिएबल होतं x, आता आपण घेणार 2 व्हेरिएबल. एक्झाम्पल मी घेतलं x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. आता मला सांगा अशा x आणि y च्या किती व्हॅल्यूज येतात जेणेकरून मला उत्तर 6 भेटेल. विचार करा. चला, कोणी म्हणेल x 5 आहे, कोणी म्हणेल y 1 आहे, कोणी म्हणेल x 2 आहे, कोणी म्हणेल y 4 आहे, कोणी म्हणेल y 2 आहे, कोणी म्हणेल x -2 आहे, तर कोणी म्हणेल y 8 आहे, कोणी म्हणेल y -1 आहे, तर मी म्हणणार हे y +7 आहे. चलो, कोणी जर मी याला पूर्ण जर मी याला 100 जरी म्हणलो x ला, किती म्हणलो 100, तर कोणी म्हणणार y -24 आहे. किती व्हॅल्यू झाल्या आता? व्हॅल्यूत किती व्हॅल्यूज, अशा किती व्हॅल्यूज येतील? इन्फिनाइट. फॉर अ गिवन सिच्युएशन, फॉर अ गिवन इक्वेशन into variable, it has infinite solution. सध्याला किती सोल्युशन्स आहेत त्याला? इन्फिनाइट. तर मला मग अशी एक फिक्स व्हॅल्यू, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू भेटेल का? ऑफकोर्स भेटती, पण केव्हा? त्यावेळेस आपल्याला 2 इक्वेशन सोबत आणावं. सो दॅट्स वाय वी डील सच अ टाइप ऑफ इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू अनदर इक्वेशन. आणि कसं अनदर इक्वेशन बघा. सपोज उदाहरण घेतलं मी, पहिले इक्वेशन बघा, x - y इज इक्वल्स टू 2 आहे, x - y इज इक्वल्स टू 2 आहे, आणि इथं x प्लस y इज इक्वल्स टू 5 आहे. हे 2 इक्वेशन्स आहे, दिसते का? बघा, हे 2 व्हेरिएबल मधले इक्वेशन झालं, हे पण 2 व्हेरिएबल मधले इक्वेशन झालं. इक्वेशन इन टू व्हेरिएबल, टू व्हेरिएबल. अशा प्रकारच्या 2 इक्वेशनला जर मी सायमल्टेनियस समजता अर्थ, सोबत सॉल्व्ह केलं, एकत्र सॉल्व्ह केलं त्यांना, तर त्यांचं जे येणारं सोल्युशन असेल, यस, ते सोल्युशन लिमिटेड असेल किंवा फायनाइट किंवा इन्फिनाइट पण येऊ शकते, डिपेंड करते की कोइफिशियंटवर, डझंट मॅटर. बघा काय म्हणत आहे मी. तर आता अशी कोणती x आणि y ची व्हॅल्यू येईल जेणेकरून जर मी यांना ऍड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं, 5च्या ऐवजी आपण काय करू, स्पेशल व्हॅल्यू ठेवू, 5च्या ऐवजी काय करू, 6 घेतो. ठीक आहे. ऍड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तर मला काय व्हॅल्यू भेटणार बघा. सपोज मी म्हणलं आता x किती यायला पाहिजे, x यायला पाहिजे किती, सपोज 8 यायला पाहिजे, नाही 4 यायला पाहिजे. 4 झाला तर y किती होईल, 6 y 2. आता जर तुम्ही ह्या 2 व्हॅल्यूज बघितल्या, x इज इक्वल्स टू 4 आणि y इज इक्वल्स टू 2, या दोन्ही व्हॅल्यू याच्यात ठेवा. 4 - 2 2 आला आणि 4 + 2 6 आला. म्हणजे ह्या ज्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत ह्या सध्याला लाल ज्या ह्या 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला, अशा प्रकारच्या या 2 व्हॅल्यूजला म्हणतात सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस अर्थ असा असतो की आपण या 2 इक्वेशनला असं सोबतच सॉल्व्ह केलं, ना की पहिले याला ना की त्याला, त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून सॉल्व्ह केलं. कॉम्बिनेशन म्हणजे दोघांना ऍड नाही करत आपण, किंवा ऑफकोर्स ते असं समजा की ऍड किंवा सबट्रॅक्ट करून किंवा दोघांचा यूज केला, दोघांचा यूज करून जे सोल्युशन काढतो त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस. आणि सोल्युशन हे कसं भेटतं, यस, सिंगल भेटतं. अर्थ काय, मिनिंग काय आहे या सोल्युशनचा काय नाही, डझंट मॅटर. आता सध्याला समजून घेऊ नका, आता सध्याला समजून घ्या त्याला सॉल्व्ह कसं करायचं. ओके, मी या इक्वेशनला सॉल्व्ह कसं करणार, या 2 इक्वेशनला आपण सॉल्व्ह कसं करणार. चला बघूता की हाऊ टू सॉल्व्ह. वी हॅव 2 मेथड्स. We have 2 methods. First, substitution.
सबस्टिट्यूशन मेथड, सेकंड एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. या दोन मेथड बघण्यापूर्वी जर एखादं सायमल्टेनियस इक्वेशन दिलं असेल किंवा एखादं इक्वेशन इंटू व्हेरिएबल दिलं तर या फॉर्म मध्ये दिलं जाणार. स्टँडर्ड फॉर्म असतं त्याचं, लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड फॉर्म काय? स्टँडर्ड फॉर्म ax² ह्या ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. हा, आता कोणत्याही व्हेरिएबल सोबत सपोज मी म्हणलं 5x² आहे किंवा 5x आहे, या नॉन झिरो नंबरला म्हणतात कोइफिशियंट. काय म्हणायचं? कोइफिशियंट. एकदम तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे ह्या गोष्टी. सो दॅट्स मी थोड्या ब्रीफ मध्ये आहे ना, मी फक्त सॉल्व्ह करणं शिकवलं. 9th ला तुम्ही शिकलेलाच आहात की कसं सॉल्व्ह करायचं. याला म्हणायचं कोइफिशियंट. तर इथं लक्षात ठेवा, हे जनरल फॉर्म झाला. हा कोणता फॉर्म झाला? जनरल किंवा स्टँडर्ड फॉर्म झाला. तर या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ए हा कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स आहे, बी हा कोइफिशियंट ऑफ वाय आहे आणि सी ला म्हणतात कॉन्स्टंट. काय म्हणायचं? कॉन्स्टंट. ठीक आहे. ओके, एवढं नोट करा. चला सगळ्यात पहिले आपण मेथड बघू. इकडची मी डायरेक्ट एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड कशी सॉल्व्ह करायची सगळं सांगतो. कधी यूज करायचं काय नाही टू झेड इथं मेन्शन करू देतो तुम्हाला. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही ती मेथड यूज करा. तर सबस्टिट्यूशन मेथड यूज करण्यासाठी तुम्ही कशी करू शकता? सबस्टिट्यूशन मेथड मी म्हणत आहे, दिलेल्या फॉर गिवन इक्वेशन तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. लिसन तुम्ही कोणतीही पण ॲज पर द नेसेसिटी, और आपण काय म्हणतो त्याला सगळ्यात इझी वे कोणत्या मेथड भेटणार त्या मेथडला तुम्ही चूज करायचं की हा मी दिलेलं इक्वेशन या मेथडने इझिली सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम्पल सबस्टिट्यूशन. आणि मी इकडे बघा, मी सांगत आहे मेथडला कसं यूज करायचं. त्याला एलिमिनेशन मेथड. काय? एलिमिनेशन मेथड मध्ये आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय डिफरन्स आहे बघा. आता ही मेथड सगळ्यात पहिला पॉइंट एक पॉइंट कधी यूज करायची? वेन कोइफिशियंट ऑफ एनी वन ऑफ variable of given equation coefficient of any one of the given variable is 1. इच काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणत आहे, ही मेथड तेव्हा यूज करायची ज्या वेळेस कोणताही कोइफिशियंट कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट 1 पाहिजे. असं असलं 2x प्लस 3y इज इक्वल टू सपोज 10 असं एक इक्वेशन आहे. बघा इथे एक्सचं कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. इथं वायचं कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. तर हे ते इक्वेशन आहे. पण अनदर इक्वेशन दिलं असेल तुम्हाला, x इज इक्वल टू 2y इज इक्वल टू सपोज 8 दिलं, असं दिलंय. ठीक आहे. तर तुम्ही बघसाल इथं या इक्वेशनचा कोइफिशियंट 1 आलाय. तर इथं या दिलेल्या दोन इक्वेशनसाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. बट इन केस इथं माझा 1 नाही आला तर मी एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूट ऑफकोर्स करू शकता. असं काय नाही. तुम्ही इथं 1 नाही, सपोज 3 आला, 3 आहे, हे असं काय का या केसमध्ये तुम्ही एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन यूज करू शकता का? तर मला वाटतं इझी जाईल एलिमिनेशन मेथड. सबस्टिट्यूशन अशा इक्वेशन्सला सबस्टिट्यूशन मेथड अवघड जाते. मग कोणत्या इक्वेशनला कोणती मेथड यूज करायची आपण हे एक्झाम्पल थ्रूज बघूता की इझी काय जाईल काय नाही बघा. चला ठीक आहे, हे झालं सबस्टिट्यूशन बाबतीमध्ये फर्स्ट महत्वाची गोष्ट. एलिमिनेशन मेथड यूज कधी करायची बघा. आणि एलिमिनेशन मेथड यूज करताना लक्षात ठेवायचं करायचं काय. एलिमिनेशन मेथडमध्ये वी डू आपण करता बोथ इक्वेशन either added or subtracted. दोन्ही इक्वेशन ऍड केलेले असतील किंवा सबट्रॅक्ट केलेले असतील. आपण एलिमिनेशन मेथड मध्ये दोन्ही इक्वेशन ऍड करून करत असतो, नाहीतर सबट्रॅक्ट करत असतो. सपोज इक्वेशन असं दिलेलं असेल 2x प्लस 3y इज इक्वल टू 10 आताच घेऊ आणि हे 3x प्लस हे पण 3y
3x + 3y = 9 असं काहीतरी इक्वेशन असं. ठीक आहे. आता बघा या मेथडला यूज करण्यासाठी हे इक्वेशन झाले. सरळ याला ऍड करायचं इक्वेशन नाही तर सबट्रॅक्ट करायचं. एक आपण याला ऍड करू, सबट्रॅक्ट करू. आता ही करण्यापूर्वी एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवायची, इक्वेशन ऍड किंवा सबट्रॅक्ट करण्यापूर्वी. दुसरी गोष्ट, हे फर्स्ट पॉईंट झाला. हे सेकंड पॉईंटचा लक्षात ठेवा एलिमिनेशन मेथडचा. मेक एनी वन ऑफ व्हेरिएबल and its coefficient equal. कोणत्या पण एका व्हेरिएबलला धरायचं. मेक व्हेरिएबल म्हणजे मेक कोइफिशियंट ऑफ एनी व्हेरिएबल इक्वल. तर कोई बात नाही, लिहिण्यामध्ये काय मागापुढे होत आहे बघा. सपोज माझ्याकडे इक्वेशन मध्ये 3x दिला, या इक्वेशन मध्ये 3x दिला, काहीतरी इक्वेशन असेल 5y = 15 काय पण कन्सिडर करा. ओके. आणि खाली दिलंय बघा 2x प्लस व्यवस्था आहे का इथं y = 16. आता मी इथं सबस्टिट्यूशन यूज करू शकतो, पण एलिमिनेशन पण सोपं जाते बघा. आता कोणत्या पण एका व्हेरिएबल वायला धरा, y धरू द्या. याचा कोएफिशियंट किती आहे? 5. याचा कोएफिशियंट किती आहे? काय नसते म्हणजे 1. तर आपण या 1 ला 5 करू शकतो. कसं करायचं काय नाही, क्वेश्चन कळलं. ठीक आहे, चला नोट करा. केलं. आता हे क्वेश्चन्स दोन्ही मेथडनं मी क्वेश्चन करून दाखवणार आहे. जे सोपं वाटलं मित्र हो ते करा. क्वेश्चन फर्स्ट घेऊ, डायरेक्ट बुकचाच घेऊ आपण. ठीक आहे. 3a + 5b = 26. फर्स्ट क्वेश्चन बघा. 3a + 5b = 26 है का 24 है? कोई बात नहीं, बघू काय आहे. 26 आहे. a + 5b = a + 5 काय यार, a + 5b = 22. a + 5b = 22. हे इक्वेशन सेकंड. सॉल्व करण्याची सगळ्यात पहिली स्टेप, सोल्युशन टाकायचं आणि असं लिहून घ्यायचं. आता वरी क्वेश्चन मार्क द्या आणि हे करा. सॉरी वरी क्वेश्चन मार्क द्या आणि असं लिहून टाका. 26 आहे. ठीक आहे. बघा हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. इथे व्हेरिएबल a आणि b यूज केलेला आहे. व्हेरिएबल a हे b आहे. x आणि y च्या ऐवजी काय केलं, a आणि b यूज केलं व्हेरिएबल. आता सगळ्यात पहिली मी सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार बघा. सबस्टिट्यूशन मेथड लिहायचं नाही क्वेश्चन सॉल्व करताना, ते तुम्ही डायरेक्ट यूज करायचं. सबस्टिट्यूशन मेथड मी सांगत आहे कसं करणार आणि काय नाही. बघा आता मी या मेथडला इथं जर सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, सोपी जाईल का? आता बघा बरेचसे टीचर त्याच्या ओन मेथडनं शिकवतात. हे ते मी प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक मेथडनं करणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला इझी कोणते वाटेल ते लक्षात ठेवा. आणि प्रत्येक मेथडमध्ये मी कशा टेक्निक्स आणि कोणत्या ट्रिक्स लावत आहे ते पण बघत राहा. फक्त आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नसतात हे गोष्टी लवकर लक्षात ठेवा. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे दोन्ही इक्वेशन पैकी मी काय चेकणार, कोणाचा कोएफिशियंट 1 आहे व्हेरिएबलचा, खालच्या. मी म्हणणार फ्रॉम इक्वेशन सेकंड. बघा इक्वेशन सेकंड रोमन नंबर मध्ये इक्वेशन नंबर द्यायची, चांगलं वाटतं. फ्रॉम इक्वेशन सेकंड मी इथून a ची व्हॅल्यू काढणार. देअरफॉर a = हे +5 तिकडे जाऊन काय झालं, 22 - 5b झालं. ओके. आता हे जी a ची व्हॅल्यू आहे आली ना, आता आलेल्या या सेकंड इक्वेशन मी a ची व्हॅल्यू काढली. आलेली a ची व्हॅल्यू काय करायची, आता बघा a भेटला तर a ची व्हॅल्यू त्यांना पुट करायची. तर काय म्हणणार मी, पुट a इन इक्वेशन फर्स्ट. कळलं का? इक्वेशन फर्स्ट मध्ये a ची व्हॅल्यू टाका मित्र हो, याला येऊन आदळा त्याच्यात. सो देअरफॉर 3 ला 3 a ची व्हॅल्यू काय आहे बघा, हे 22 - 5b. जी काही याची व्हॅल्यू आहे कंप्लीट, जिथं a आहे तिथं नेऊन कंप्लीट व्हॅल्यू ठेवायची. कंप्लीट व्हॅल्यू नेऊन ठेवायची, उचलून ठेवली. 3 ला 3 आले a, प्लसला प्लस, 5b ला 5b = किती आहे 26. देअरफॉर कळायलंय, छान. देअरफॉर बघा आता, देअरफॉर 3 ने मल्टिप्लाय करा, 22 × 66, 3 × 5 = 15b आणि हे 5b ला 5b = 26 ला 26. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता इथं काटाकाटी ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे. हे जे प्लस आहे ना मित्र, हे प्लस तिकडे नेऊन काय करा, मायनस करा. आणि हे -15 आणि +5 किती, -15b आणि +5b. बघा b कॉन्स्टंट आहे, यांना काय होत नाही. व्हेरिएबल सॉल्व केले असेल तुम्ही इक्वेशन. 15तून 5 गेले किती उरले, -10b. कशामुळे, कारण -15 आहे तर इकडे +5 आहे आणि = 26 ला 26 आणि हे -66 झालं. परत याला सॉल्व करू आता. सो देअरफॉर -10b ला -10b = इथं बघा हे 66 आहे तर हे 26, एक प्लस हे मायनस, दोघांची होत असते वजाबाकी. एक हे प्लस संख्या, एक हे मायनस, दोघांची होत असती वजाबाकी. आय रिपीट,
दोघांची होत असते वजाबाकी. बघा 6 गेले 0, 6 गेला 0 उरला, परत 6तून 2 चाललेत 4 उरले, पण कोणते मायनस. बघा रिपीट परत. मग बी इज इक्वल्स टू -40 डिवाइड बाय किती आलं -10. मायनस मायनस प्लस झालं, हे कटला किती आला, बीची व्हॅल्यू किती आली, बी बरोबर आलाय 4. ठीक आहे, बी इज इक्वल्स टू आलाय 4. आता आलेला बी तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये नेऊन आदळा. मी काय करतो त्याच्यात आदळतो. सो देअरफॉर पुट बी इन इक्वेशन किती मध्ये, मला सेकंड मला सोपं जाईल, याच्यामध्ये व्हॅल्यू काढणं सोपं जाईल ना सेकंड. सो देअरफॉर ए ला ए प्लस 5 ला 5, बीची व्हॅल्यू आली 4 इज इक्वल्स टू किती आहे रे, इज इक्वल्स टू हे बघा 22 आहे मित्र. सो देअरफॉर ए ला ए 5 चोक 20 इज इक्वल्स टू 22 ला 22, 22 ला 22. सो देअरफॉर ए बरोबर 22 मायनस 20 प्लस तिकडे जाऊन काय झालं गुरु, मायनस झालं. सो देअरफॉर ए बरोबर किती भेटलं 2. इन दिस वे वी गॉट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. दीज आर कॉल्ड द सोल्युशन्स. आणि शेवटला माझ्या मित्रांनो, शेवटला हे लिहिणं सोडायचं नाही, आन्सर. तर आन्सरसाठी हे नोट करा, केलं, व्हेरी गुड. तर शेवटला आन्सरसाठी हे स्टेटमेंट लिहायचं, जे आता इथं लिहून देणार आहे मी. हे स्टेटमेंट लिहायचं. बघा शेवटी आन्सर सांगायचं, ANS अर्धा मार्क आहे. सोल्युशन फॉर गिवन simultaneous equations is A is equals to किती काढलं होतं 2 and B is equals to किती काढले 4. एवढं स्टेटमेंट दिलं तुम्हाला अर्धा मार्क पडणार. अशा प्रकारची ही फर्स्ट मेथड आहे, कोणती, सबस्टिट्यूशन. ओके, नोट करा. आता हे सेम प्रॉब्लेम मी सॉल्व करणार एलिमिनेशन मेथड. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगायला इतकं मी हे करत आहे. ठीक आहे, चला सोल्युशन टाकलं, इक्वेशन नंबर दिले, सगळं व्हेरी गुड. तुम्ही बघसाल या दिलेल्या दोन इक्वेशनमध्ये दिलेल्या दोन इक्वेशनमध्ये कोणत्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आहे, कोणत्या आहेत, बीचे. दिसालेत 5-5 गुड दिसालेत. जर दोन्हीही व्हेरिएबलचे बघा दोन्हीही कोइफिशियंटचे सेम साइन असतील, प्लस प्लस, व्यवस्था ऐकायचं, दोन्हीही इक्वेशनचे सेम साइन असतील कोइफिशियंटचे प्लस प्लस, तर दे दोन इक्वेशन टू इक्वेशन शुड सबट्रॅक्ट. दोन इक्वेशनला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. जर दोन्ही साइन सेम असतील तर प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर मायनस मायनस पण असू शकतात. जर एक साइन प्लस किंवा एक साइन मायनस असेल दोन इक्वेशनचा, हे दोन वरच्या इक्वेशनचा आणि खालच्या कोइफिशियंटसाठी, देन टू इक्वेशन्स शुड ऍड. जर साइन वेगळे असतील तर ऍड करायचे, साइन वेगळे डिफरंट असतील तर सबट्रॅक्ट करायचे. ही माझी मेथड आहे, समजल बघा. म्हणजे माझी मेथड म्हणजे समजवण्याची मेथड. हो मित्र, हे तर सगळे सारखे शिकवतात, सगळेजण सेमच शिकवतात. मी फक्त सांगत आहे की कसं करायचं इझी. आता चला, या दोघांचं सेम साइन येतं तर मी काय करणार, मी म्हणणार सबट्रॅक्शन करायचं तर इक्वेशनची सबट्रॅक्ट इक्वेशन. बघा सबट्रॅक्ट इक्वेशन. आता सबट्रॅक्शन करताना ते एक डोकं लावायचं, कशातून काय सबट्रॅक्ट झालं पाहिजे. तर नेहमी इकडे जी मोठी असेल का त्याला त्यातून सबट्रॅक्ट करायचं. तर मी सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम म्हणणार मी इक्वेशन फर्स्ट. हे लिहिता आलं पाहिजे. कोणतं इक्वेशन कोणातून सबट्रॅक्ट करायचं, फ्रॉम त्याच्यातून म्हणलं की च्या मधून असतं. मी म्हणलं सबट्रॅक्ट ए फ्रॉम बी, तर बी मधून ए जाणार, लक्षात ठेवा. तर बी आधी येणार, नंतर ए मायनस होणार. तर मी काय म्हणत आहे मग, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. तर 1 आधी लिहिणार मग इक्वेशन लिहिलं सर 3a 5b इज इक्वल्स टू 26. एलिमिनेशन मेथडमध्ये असं लिहावं लागतं. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय नाही, डायरेक्ट गुंतून व्हॅल्यू ठेवत असतो आपण. नेक्स्ट कोणते, हे ए आहे, याच्या खाली दुसरं इक्वेशन, ही व्हर्टिकल मेथड आहे, हॉरिझॉन्टल मेथड आहे, आणि नंतर हे 22. सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवायचं, ही एक आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवायचं, खालच्या इक्वेशनचे सगळे साइन बदलायचे. आता हे प्लसचं ए झालं मायनस ए, प्लसचं ए झालं मायनस ए, आणि प्लसचं 5 झालं -5, आणि प्लस 22 झाला मायनस, कारण की आपण प्लस नाही म्हणजे लिहितो, इथं प्लस ऑलरेडी असते, इथं मायनस असेल तर प्लस होणार, प्लस असेल तर मायनस होणार, झालं मायनस. तर तुम्ही बघसाल 3a मधून 1a चालला, इथं किती उरले 2a. 5b मधून 5b गेला, 0 उरला.
इथं इथं 26 मधून 22 गेले, किती उरले? 26 मधून 22 गेले 4. तर हे 2a बरोबर किती आलं? 4. सो देअरफॉर a इज इक्वल्स टू 4/2. सो देअरफॉर a ची व्हॅल्यू किती आली मित्र? 2. आला a 2. आलीला 2 हे a कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता, डझंट मॅटर. पुट a इन इक्वेशन सेकंड. मला सेकंड मध्ये सोपं जाईल. सो देअरफॉर याच्या जागी मी काय ठेवलं? 2 झालं ना, 2 प्लस b ला 5b ला 5b इज इक्वल्स टू 22 ला 22. सो देअरफॉर 5b इज इक्वल्स टू 22 मायनस 2 येऊन मायनस झाला. सो देअरफॉर b 5b इज इक्वल्स टू 22 मधून 2 गेले 20 उरले. देअरफॉर b इज इक्वल्स टू किती उत्तर आलं मग? 20 डिवाइडेड बाय 5. देअरफॉर 5 लिहिलंय तुम्ही, ते 5 तिकडे डिवाइड जातील ना. सो देअरफॉर b इज इक्वल्स टू 4. 5 1 5 25 काटाकारी करायची. आलं का? सेम उत्तर आलं. ठीक आहे, काय हरकत नाही. हा, लास्टला विसरायचं नाही. काय नाही विसरायचं? आन्सर काय? द सोल्युशन फॉर द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज a इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू 4. तर फर्स्ट गणित समजलं सगळ्यांना? व्हेरी नाईस. आता दुसरं गणित घेऊ. मी प्रॅक्टिस सेट सायमल्टेनियसली सोडून दाखवायलो आणि कन्सेप्ट पण. बघ, कन्सेप्ट समजून सांगताना वेगळे क्वेश्चन्स घ्या. आणि कन्सेप्ट याच्यामुळे मी सेम ठेवत आहे, की कारण कशामुळं आपला फायदा होऊन जाते की आपले क्वेश्चन लवकर लवकर सॉल्व्ह होतात. ठीक आहे, समजाले ना? चला पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 हे इक्वेशन फर्स्ट. आणि सेकंड इक्वेशन बघा, 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 हे इक्वेशन सेकंड. आणि हा आपला क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड गणित आहे. सोल्युशन नाव द्यायचं आणि ह्याचं लिहून घ्यायचं. घेतलं? परत रिपीट. मी हा पण क्वेश्चन सबस्टिट्यूशन करून दाखवणार आहे. ठीक आहे, पण आता तुम्ही बघसाल की सगळ्यात पहिली मेथड सबस्टिट्यूशन यूज करणार आहोत आपण. फ्रॉम कोणत्या इक्वेशनचा व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे, पहिल्या का दुसऱ्या? चेक करा. इथं x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा कोएफिशियंट 7 आहे. तुम्ही यालाच यूज करणार ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट गुरुजी आपण पहिल्या इक्वेशन काय गेलो? x ची व्हॅल्यू काढायला. देअरफॉर x इज इक्वल्स टू हे 10 ला 10, हे 7 तिकडे जाऊन काय झाले? मायनस. आता हे जे x आहे ना, उचलून याच्यामध्ये नाही ठेवायचं, सेकंड इक्वेशन मध्ये ठेवायचं. काय म्हणायचं मग? पुट x इन इक्वेशन सेकंड. बघा, सबस्टिट्यूशन मेथड ऑलवेज सोपी जात नाही. कशी पुढे कळेल तुम्हाला पाहता. तर हे x ची व्हॅल्यू याच्यात ठेवायची. सो देअरफॉर 3 ला 3x ची व्हॅल्यू किती आहे? 10 मायनस 7y मायनस 2y इज इक्वल्स टू 7. तर अशा प्रकारे मला एक व्हॅल्यू भेटली. चला आता मल्टिप्लाय करून टाकू ही. तर 3 10 जा 30 मायनस 21y हे मायनस 2y हे इज इक्वल्स टू 7. समजा? ठीक आहे. चलो आता याला सॉल्व करा. हे 30 ला 30 मायनस 21 आणि मायनस 2 किती झाले? मायनस 23y इज इक्वल्स टू 7. हे प्लसचे इकडचे 30 राईटला जाऊन काय झाले? मायनस. काय झाले? मायनस. सो देअरफॉर मायनस 23y इज इक्वल्स टू काय उरलं? 7 मायनस 30 मायनस 23y इज इक्वल्स टू काय उरणार इथं? मायनस 23. आणि 30 मोठे आहेत आणि प्लस 7 छोटा आहे. म्हणजे प्लस 7 मोठा आहे याच्यात ऍक्च्युली, बट साइन 30चं मोठं आहे ना. सो दॅट्स वाय मायनस 21. ते परत मायनस मायनस काय झालं? प्लस. असं काटाकाटी करू शकता. 21 जा 20 23 जा 20. मग y इज इक्वल्स टू त्याला 1. आलीला y तुमच्या मनानं कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा? पुट y इन इक्वेशन. कोणत्या ठेवू? सोपं कोणत्या जाईल मला? फर्स्ट मध्ये. सेकंड मध्ये ठेवायचं तसं काही हरकत नाही, पण इक्वेशन सोपं जाईल. सो x प्लस 7 ला 7 हे y ची व्हॅल्यू ठेवली 1 इज इक्वल्स टू 10 ला 10. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 10 मायनस झाला 7. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू आला 3. इन दिस वे वी हॅव यूज्ड सबस्टिट्यूशन मेथड टू फाइंड सोल्युशन्स. हा, तर इथं जे सोल्युशन लिहायचं, शेवटचा आन्सर. आय रिपीट शेवटचा आन्सर लिहिणं सोडायचं नाही. द सोल्युशन फॉर द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x is equals to 3, x is equals to y is equals to 1. Wow, what a speed. Okay, now we are going to solve the same equation by the elimination method. दोन करायलो, कष्ट करायलो, मलाच माहित नाही का? मला माझ्या लेकरांना फक्त शिकवायचं आहे. काय? सोल्युशन फाइंड करणं. भलेही मग किती वेळ जाऊ आपला.
तुम्हाला आलंच पाहिजे यार, आलंच पाहिजे. कोणत्या मेथडने करा, दोन्ही मेथड युजफुल येतात, दोन्ही मेथड खूप महत्वाच्या आहेत. काहीतरी लागलं याला, माझ्या हाताला इथे घाम सुद्धा असताना असं पुसायलो, काय लागलं कळून झालं, पण स्क्रॅचेस दिसायला नंतर साफ करतो. नाव यू आर गोइंग टू सॉल्व द गिवन इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. चला, कोणता कोइफिशियंट 1 म्हणजे सारखा करायचा आहे ही तुमची चॉईस आहे. वरच्या इक्वेशन मध्ये बघा x+7, इथं 7 आहे, इथं 1 आहे. खाली x चा कोइफिशियंट 3 आहे, इथं 2 आहे. आता हे दोन कोइफिशियंट सेम करणं तर अवघड जाईल, म्हणून या x ला आणि 3 चा कोइफिशियंट सेम होऊ शकतं. या x ला काय करायचं, सेम करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय, बघा इक्वेशन फर्स्टला मला x चा कोइफिशियंट इक्वेशन सेकंडच्या x चा कोइफिशियंट या x च्या कोइफिशियंट सारखा करायचा आहे. रिपीट आहे का, इक्वेशन फर्स्टचा मला x चा कोइफिशियंट इक्वेशन सेकंडच्या x च्या कोइफिशियंट प्रमाणे करायचा आहे. रिपीट आहे का, मला परत सांगत आहे मी कशामुळे असं, कारण की एलिमिनेशन करताना एक कोइफिशियंट कोणत्या एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट मला एक सेम पाहिजे, आयदर y चा किंवा नाही तर x चा. तर हे 1 हे आरामात 3 होऊ शकते, काय करून याला 3 ने मल्टिप्लाय करू. बघा मल्टिप्लायच करावं लागणार, डिवाइड केले चालते पण मल्टिप्लाय पण करावं लागणार तुम्हाला हेच. तर इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करा, मग 3 1 3 3x प्लस 3 ने मल्टिप्लाय करा, पण पूर्ण इक्वेशनला करायचा, असं नाही की एकालाच, पूर्णलाच. 7 त्रिक 21y इज इक्वल्स टू 10 त्रिक 30. आता हे जे नवीन इक्वेशन आलेलं असतं ना, याला न्यू इक्वेशन कन्सिडर करायचं. आता याच्याकडे पाहायचंच नाही, आता या दोघांना पाहायचं. आता याचा संबंध काहीच नाही राहिला. आता या दोघांना नवीन 2 इक्वेशन भेटले, ते कोणाहून आणलं, ह्याच्यातून चाललेलं आहे, कारण की त्याच्या मल्टिपल मध्ये आहे काहीतरी. ओके, समजलं ना, गुड. आता या दोघांचे साइन काय आहेत, सेम. तर दोघांचे साइन सेम झाल्यामुळे आपण काय करतो, वजाबाकी करतो. समजलं ना. आता कोणातून कोण वजा करायचं, 30 मोठा आहे हे, 3 मधून कोण जाणार, 2. मी काय म्हणणार मग, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम म्हणजे च्या मधून, थर्ड मधून. सो देअरफॉर पहिले थर्ड लिहूता, 3x प्लस 21y इज इक्वल्स टू 30. नंतर सेकंड इक्वेशन लिहा परत, 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. ओके, वजाबाकी करत आहे म्हणून साइन बदलायचे, हे प्लस मायनसचं काय झालं प्लस आणि हे झालं मायनस. तर तुम्ही बघसाल 3x मधून मायनस 3x चालले, इथं राहिला 0, 21 आणि खालचं हे प्लस 23y, 21 आणि 2 23 आणि दोघं प्लस येतं इज इक्वल्स टू 30 मधून 7 गेले, कारण 7 मायनस आले तर म्हणून 23 आलं. आलं का उत्तर. सो देअरफॉर 23y इज इक्वल्स टू 23. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू आला 1. 21 चा 21, 21 चा 23 चा 23, 21च म्हणालो मी, सॉरी. पुट y कशात ठेवायचं, या तिन्हीपैकी तुम्ही y कशात ठेवू शकता, 3 इक्वेशन पाशी. पण अवघड जायचं नाही, उडता तीर कधीच घ्यायचं नाही. पुट y इन इक्वेशन फर्स्ट मध्ये सोपं जाईल ना, फर्स्ट. सो देअरफॉर x ला x प्लस 7 ला 7, मी x ची व्हॅल्यू काढली का y ची व्हॅल्यू काढली, y चीच काढली, प्लस 7 ला 7 आणि इथं y ची व्हॅल्यू किती काढली आपण 1, y1 ला 1 इज इक्वल्स टू हे 10 ला 10. सो देअरफॉर x हे 7 1 7 इज इक्वल्स टू हे 10. सो देअरफॉर x बरोबर 10 मायनस 7. सो देअरफॉर x बरोबर किती आलं 3. ओके, तर अशी इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे. तरी रिपीट चेक करा, काही मिस्टेक वगैरे झाली का, तसं होऊ शकत नाही. मागचं उत्तर सेम आलं होतं का, मला तर आठवण झालं उत्तर काय आलं, पण हे 23 y इज इक्वल्स टू 1 असं काहीतरी आलं होतं. हे आहे सेकंड क्वेश्चन बाय एलिमिनेशन मेथड. उत्तर शेवटी सांगणं विसरायचं नाही, आन्सर सांगणं विसरायचं नाही. जोर जोरात इथं लिहून सांगत आहे मी तुम्हाला, उत्तर शेवटचं लिहा. रिपीट सांगते, उत्तर शेवटचं लिहा. चला ठीक आहे, नोट करा. चला आता बघू पुढचा क्वेश्चन काय आहे. थर्ड क्वेश्चन आहे 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. थर्ड क्वेश्चन, रोमन नंबर मधला थर्ड, सॉरी. काय होता, 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 2x प्लस y इज इक्वल्स टू 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. इट इज युअर इक्वेशन फर्स्ट. आणि 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9, 2x प्लस y इज इक्वल्स टू 13, 2x प्लस y
इज इक्वल्स टू 11 और 13 है तो 11 है 13 सॉरी गाइज दोन्हीमध्ये 2x दिलेलं आहे दोन्ही साईडला आणि वायचा कोएफिशियंट 1 आहे. तर इक्वेशन सोपं आहे. सरळ सरळ हे क्वेश्चन एलिमिनेशन मेथडनं जावं. सगळ्यात पहिली मी परत करते एलिमिनेशन मेथड, कारण या दोघांचं कोएफिशियंट सेम आहे. कोएफिशियंट सेम असलं सरळ सरळ डोळे झाकून एलिमिनेशन करायचे. दोघं पण प्लस आहे तर दोघांचं होणार सबट्रॅक्शन. मी काय म्हणणार, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सो देअरफॉर सेकंड इक्वेशन लिहून घ्यावं, नंतर सबट्रॅक्ट करायचे. फर्स्ट इक्वेशन 3y इज इक्वल्स टू 9. वजाबाकी करताना साइन बदलायचे मित्र. 2x कटलं, शून्य राहिला इथं. हे 3 व्यवस्था आहे का आता? हे मायनसचे 3 प्लस झाले आणि हे 4 किती व्हायले तर व्यवस्था आहे काय? किती व्हायले तर y प्लस हे आणि 3 आणि 1 4 प्लस 4y इज इक्वल्स टू बघा हे -9 आहेत. किती येतं -9 आणि वर किती आहेत +13. तर दोघांची वजाबाकी किती आली 4. सो 4y बरोबर 4. सो देअरफॉर y इज इक्वल्स किती आलं 1. 4 1 जा 4. काटाकाटी करताना शून्य नसते उरत व 1 उरत असतं. बऱ्याच स्टुडंटला तेच प्रॉब्लेम होती काटाकाटी करायला, म्हणजे की आम्ही हे करणार. मग काय म्हणणार आपण, पुट y इन इक्वेशन कोणतं ते ठेवू शकतो तुम्ही, मला याच्यासोबत जाईल सेकंड. सो देअरफॉर 2x + 1 इज इक्वल्स टू 13. हे 1 तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार. हे झाला -1 तर हे उत्तर आलं किती 12. असं करू शकता. याच्या इज इक्वल्स टूला हे लिहू शकता लक्षात ठेवा. सो 2x बरोबर काय येणार 12. सो देअरफॉर x बरोबर 12/2 उत्तर किती आलं खालीच लिहितो x बरोबर 6. शेवटचं उत्तर लिहायला विसरायचं नाही. द सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x इज इक्वल्स टू 6 आणि y इज इक्वल्स टू 1. आता हेच गणित जर कोणी म्हणलं मला सर सबस्टिट्यूशन करून दाखवा, करू का? नोट केला असेल तुम्ही, नोट करा. चलो, हेच गणित कोणी म्हणलं तुम्हाला सबस्टिट्यूशन करून दाखवा. तर सबस्टिट्यूशन न करायला काय झालं बघा, y ची व्हॅल्यू 1 आहे. काय म्हणणार आपण फ्रॉम इक्वेशन सेकंड. सो देअरफॉर या y ची व्हॅल्यू काढून गेलो मी. y इज इक्वल्स टू 13. हे 2 जाऊन तिकडे मायनस झाले 13 - 2x. पुट y इन इक्वेशन फर्स्ट. y ला फर्स्ट मध्ये ठेवायचं आहे आता. फर्स्ट इक्वेशन काय हे बघा. सो देअरफॉर 2 ला 2 x ला x -3 ला 3 y ची व्हॅल्यू ही आहे 13 - 2x इज इक्वल्स टू 9. सो देअरफॉर 2x ला 2x मायनस इंटू 3 39 मायनस इंटू मायनस प्लस. बघा आता मी तुम्हाला सगळंच बेसिक शिकवते आहे. मायनस इंटू मायनस प्लस नंतर 3 2 6 x ला x इज इक्वल्स टू 9. हे 39 मायनसचे तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार. 2x आणि 6x किती x झाले 8x. 9 ला 9 प्लस 39 इकडे येऊन काय झाले ॲड झाले. ठीक आहे. आणि या दोघांची जर बेरीज केली तुम्ही तर ती बेरीज किती ती करा लवकर. हे 8x ला 8x इज इक्वल्स टू हे 9 9 ला 18 आणि कॅरी 1 48. ठीक आहे. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 48/8. सो देअरफॉर x इज इक्वल्स किती आलं 8 सखी 48 8 सखी 48. सो पुट x इन, आता हे कशात ठेवू शकता, कशात ठेवणार सेकंड मध्ये इक्वेशन सेकंड. तर देअरफॉर 2 ला 2 x ची व्हॅल्यू आलेली आहे 6 प्लस y ला y इज इक्वल्स टू आलेला आहे 13. तर साइन 2 12 प्लस y बरोबर 13. सो y बरोबर 13 - 12. सो y इज इक्वल्स टू किती आला 1. तर असे गणित सॉल्व्ह करायचे. ओके, चला नोट करा. नेक्स्ट कळत आहे का कुठे सबस्टिट्यूशन यूज करायचे आणि कुठे एलिमिनेशन. तर फोर्थ आहे 5m - 3n इज इक्वल्स टू 19. 5m - 39 इज इक्वल्स टू 19 इक्वेशन फर्स्ट. सोल्यूशन
फोर्थ क्वेश्चन घेत आहे आपण. सेकंड क्वेश्चन मधला सब क्वेश्चन फोर्थ. सेकंड आहे m minus 6n is equals to minus 7. m minus 6n is equals to minus 7. याला इक्वेशन सेकंड. आता हे तुम्हाला एलिमिनेशन सोपं जाईल का सबस्टिट्यूशन? दोन्ही मेथड बघा. याचा कोइफिशियंट येणे मी पहिले सबस्टिट्यूशन करते फ्रॉम इक्वेशन सेकंड. सो देअरफॉर m इज इक्वल्स टू -7 ला -7 हे इकडे येऊन +6n झाला, -6n तिकडे येऊन 6n झाला. मी पुट m इन इक्वेशन कशामध्ये म्हणणार मी? फर्स्ट मध्ये m ची व्हॅल्यू नेऊन ठेवा. m कुठे कुठे दिसायला इथे 5 ला 5. m ची व्हॅल्यू किती आहे? -7 + 6n हे -3n ला 3n इज इक्वल्स टू 19 ला 19. 5 ने मल्टिप्लाय व्हॅल्यू पूर्ण ब्रॅकेटला 5 7 35 पण कोणते? -35 प्लस मायनस मायनस नंतर परत +5 हेच 5 सक 30 येतात. मी 6 लिहिलो. 5 सक 30 n -3n इज इक्वल्स टू 19. सो -35 तिकडे जाऊन प्लस होणार आहेत आणि इकडे बघा हे होत आहे का 30 मधून 3 गेले किती उरले? 27n. हे 19 ला 90 हे इकडे 35 येऊन ऍड झाले. सो देअरफॉर 27n ला 27n दोघांचं ऍडिशन करा. 9 आणि 5 येऊन होणार 4 कॅरी 1 4 आणि 5 54. ठीक आहे. सो n इज इक्वल्स टू किती येणार मग? n इज इक्वल्स टू 54 भागिले 27. सो n बरोबर किती आला मग? 1 आणि 2 येतो. ठीक आहे. आलेला n तुम्ही कशा ते ठेवू शकता? कशा ठेवता? फर्स्ट पुट n इन इक्वेशन सेकंड. मित्र तुम्ही याच्यात ठेवू शकता. बरं आलेला n काही प्रॉब्लेम नाही, सेमच असतं, फक्त याला इक्वेशन द्यावं लागणार एक. काय होणार मग तेच आपल्याला m तर काढायचं, तर याला इक्वेशन असं करू शकतं. असं काही कोणी म्हणू शकते याला मी थर्ड इक्वेशन दिलं चालते, काय हरकत नाही. फक्त थर्ड घ्या. मग m बरोबर काय आलं होतं मग? m इज इक्वल्स टू -7 प्लस 6 ला 6 यांची व्हॅल्यू किती आली होती? 2. सो -7 साइन दोन्ही 12. सो या दोघांची करा वजाबाकी 12 तून 7 गेले किती उरले? 5. सो देअरफॉर m बरोबर किती आलं? 5. शेवटी परत आय रिपीट एव्हरी क्वेश्चनलाच मी म्हणणार, रिपीट करणार आहे मी. हे आन्सर लिहिणं विसरायचं नाही. ओके झालं नोट. चला ही होती कोणती? सबस्टिट्यूशन मेथड. आपण व्हॅल्यू काढून पुट केलं होतं. आता करू तर कोणती मेथड? एलिमिनेशन. तुम्ही बघायचं सोपं कोणतं चाललं आणि ऍज पर द इक्वेशन नंतर तुम्ही फर्दर फ्युचरमध्ये ते मेथड यूज करायची जी तुम्हाला इझी वाटेल. तर मी या दोघांचं कोएफिशिएंट सेम करू शकतो कारण की तो 1 आहे. याला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर कोएफिशिएंट काय झाला? सेम झाला. मी काय म्हणणार? मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. चला 5 ने मल्टिप्लाय करा या पूर्ण इक्वेशनला. सो देअरफॉर 5 1 5 m ला m मायनस ला मायनस 5 सक 30 30n इज इक्वल्स टू 5 7 35. पण कोणते? -35. हे इक्वेशन किती आलं? थर्ड. आता हे m सारखे येतं म्हणून काय सबट्रॅक्शन करायचं? काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. सो देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन. कशातून कोण वजा करायचं? मी याला याच्यातून वजा करतो, काय फरक पडत नाही. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड, कारण की सेकंडचा यूज केलेला आहे आपण. हे आणलं इक्वेशन त्याच्यापासून. सो देअरफॉर थर्ड मधून वजा होईल ना. आता हे 5m - 30n इज इक्वल्स टू -35 प्लस काय आहे? 5m - 3n इज इक्वल्स टू 19. सबट्रॅक्शन करताना गुरुजी साइन बदलतात. वजाबाकी हे मायनस साइन झालं, मायनस प्लस झालं आणि हे झालं मायनस. 5m कटले 0 झाला. इथं बघा -27 आणि +3 सॉरी -30 आणि +3 -27n इज इक्वल्स टू या दोघांची सरळ सरळ ॲडिशन होणार -54. तर सो देअरफॉर -27n इज इक्वल्स टू -54. तुम्ही बघा n परत सॉरी 27 कटले 27 1 27 27 दोन्ही 54. तर n ची व्हॅल्यू परत इथून किती आली? 2. रिपीट n उचलून तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा? पुट n इन इक्वेशन सेकंड. m ला m
मायनसला मायनस 6ला 6, n आलाय 2 इज इक्वल्स टू किती -7. सो m -12 इज इक्वल्स टू -7. हे मायनस तिकडे जाऊन काय झाले मित्र प्लस झाले. m इज इक्वल्स टू -7 + 12. सो देअरफॉर m इज इक्वल्स टू आलंय 5. वजाबाकी होती, एक मायनस आहे एक प्लस आहे. अशा प्रकारे m चं पण भेटलं व्हॅल्यू आणि n पण भेटला. n किती भेटलेला आहे 2. चला नोट करा. बघत हा क्वेश्चन, तुम्ही क्वेश्चनला बघत राहा आणि क्वेश्चन नुसार तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणती मेथड करायची आहे मला. ओके, चांगली गोष्ट आहे. चला बघू दा पुढचा क्वेश्चन. चला आता पुढचं गणित बघू. हे मी रब करतो. आता तुम्ही इथे गणित करून दाखवावं. 5 नंबरचं करावं तुम्ही. सेम आहेत, वरच्या टाईपच करून बघितलेत आपण. ठीक आहे. आणि मी एक 7वं आणि एक 6वं करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही. गॉट इट. चला बघू ता मग आता 6वं गणित. ठीक आहे. 6 नंबरचं गणित सोल्युशन लिहिले, इक्वेशन नंबर लिहून घेतलेत बघा. आता तुम्ही म्हणता सर इथं फ्रॅक्शनमध्ये आहे, खाली इथं तर काही कोइफिशियंट सगळे काय फ्रॅक्शनमध्ये येतं. तर घाबरू नका. हे खालचे जे डिनॉमिनेटर जे व्हेरिएबलचे फ्रॅक्शन आहेत त्यांना उडून टाकू आपण, म्हणजे एलिमिनेट करायचं. तर इथं काय आहे 1/3 प्लस हे 1 आहे आणि इज इक्वल्स टू काय 10 आहे, 10/3 आहे. याला एलिमिनेट करण्यासाठी आपण खालच्या जे डिनॉमिनेटर याच्या मल्टिपलने याला मल्टिप्लाय करत असतो, जेणेकरून कडे काटाकाटी काय होऊन जाईल, निघून जातील ते. याला 3 मल्टिप्लाय केलं, 3 1 3 कडून चालला. परत याला 3 मल्टिप्लाय, याला 3 मल्टिप्लाय केलं, 3 1 3 हे पण कडून चालला. सरळ आपण त्याच्या HCF ने त्याला मल्टिप्लाय करायचं. कशानं? HCF ने, या सगळ्या नंबरच्या, याच्या आणि याच्या. त्याचं HCF किती आहे? या 3चा आणि 3चा 3च आहे. ठीक आहे. सो चला करूता. आणि हा हे खालचा पण, याचा HCF 4चा आणि 4चा किती आहे? 4च. या पूर्ण इक्वेशनला खालच्याला 4 न मल्टिप्लाय, वरच्याला 3 न मल्टिप्लाय. बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 and इक्वेशन सेकंड बाय 4. पहिल्याला 3 ने, सेकंडला 4 ने मल्टिप्लाय केलं. चला कर, तुमच्यासाठी मी आता काय करते, एक्स्ट्रा लिहित आहे, बाकी काही नाही. बघा, हे 1 × 1/3x व्हायले प्लस 3y व्हायले इज इक्वल्स टू 3 × किती 10/3. मी एक्स्ट्रा स्टेप केली, हे तुमच्यासाठी. इथं असं पेपरला करू नका. चला डायरेक्ट रफमध्ये काढाकाढी करा. 3 1 3 कटला, हे 3ला 3 3ला 3. नवीन इक्वेशन काय तयार व्हायले, काहीतरी इक्वेशन व्हायले. इथून बघा, इथून काय व्हायले, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हे इक्वेशन थर्ड तयार झालं. ओके. आणि फ्रॉम याच्याहून 4 न मल्टिप्लाय करा पूर्ण इक्वेशनला. इथं काय काटाकाटी होणार, 4 2 8, 8x. 4 ने मध्ये 4 आली तर 4 4 कटले, किती उरला इथं, प्लस y इज इक्वल्स टू 4 4 कटले, किती उरला 11. हे झालं फोर्थ इक्वेशन. काय आता या दोन इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का? ऑफकोर्स, पहिली मेथड. हे इथपर्यंत नोट करा. केलं? गुड. चला आता काय करू, फर्स्ट मेथड घेऊ. पहिले हे एलिमिनेट करतो मी सगळं. यस, मी माझंच एलिमिनेट करायलो. आणि आता या इक्वेशनला सॉल्व्ह करू परत. या इक्वेशनला सॉल्व्ह होणार आहेत. आता हे दोन इक्वेशन आपले सॉल्व्ह होणार आहेत. सगळ्यात पहिली मेथड, फ्रॉम इक्वेशन थर्ड सबस्टिट्यूशन यूज करू. फ्रॉम इक्वेशन थर्ड, therefore x is equals to 10 minus 3y. Put x in equation fourth मध्ये इक्वेशनला नेऊन ठेवायचं x च्या. x हे इक्वेशन फोर्थ आहे आपलं. 8 ला 8, x ची व्हॅल्यू किती आहे 10 minus 3y प्लस y ला y इज इक्वल्स टू 11. तर हे 8 आहे 80 मायनस 8 त्रिक 24y प्लस y ला y इज इक्वल्स टू 11 ला 11. ठीक आहे. तर हे -24 आणि +1 किती झाला -23y. हे 80 तिकडे जाऊन मायनस होणार. 11 मायनस 80 किती 11 मायनस 80. तर अशा प्रकारे हे जे आलेलं आहे -23y इज इक्वल्स टू 80 मधून 11 गेले किती उरतात 69. पण कोणते मायनस. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 69/-23. सो हे झालं प्लस प्लस, हे झालं 3. सो y इज इक्वल्स टू किती आला इथं 3 आला. ओके. पुट y इन इक्वेशन कशात घे, मला हे सोपं वाटत आहे. याच्यात y ठेवू. पुट y इन इक्वेशन
फोर्थ. देअरफॉर 8x ला 8x, y आला किती 3 इज इक्वल्स टू आला 11. 8x ला 8x, y हा सॉरी 3 हा तिकडे जाऊन मायनस झाला. सो 8x ला 8x, 11तून 3 गेले मित्र 8 उरतात. सो x ला x, हे 8 ला 8. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 8 एक 8 एक कला. शेवटी आन्सर लिहायला विचारायचं नाही. ही झाली कोणती मेथड? एलिमिनेशन मेथड, सॉरी सबस्टिट्यूशन मेथड. तर सेम वेनं तुम्ही एलिमिनेशन मेथडला पण इथून करून दाखवू शकता. मला दाखवा. नथिंग बट मी आता सांगते, प्लीज तुम्ही प्रॅक्टिस करा. एलिमिनेशन मेथडमध्ये काय करणार आपण, याला 3 न मल्टिप्लाय करणार, कारण इथं वरी 3y आहे. तर तुम्ही याला 8 न, पण 8 जरा मोठा संख्या होती, जरा व्हॅल्यू वाढती. तर सरळ सरळ इथे 3 कोइफिशियंट वायस आहे, तर इथं पण आपण 3 म्हणू, त्याला 1 आहे. तर या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा, याला 3 न करा, याला 3 न 3 न, एक इक्वेशन फिफ्थ भेटेल. त्या फिफ्थ भेटलेल्या इक्वेशनला याच्यासोबत सबट्रॅक्ट करा, ऍड करा, मग तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू भेटतील, सेम उत्तर येईल. ओके, ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन करू. ओके, या टाईपचा क्वेश्चन बघा. अशा टाईपला म्हणतात याचा कोइफिशियंट याला, याचा कोइफिशियंट याला. बघा 99x प्लस 101 म्हणजे 101y आहे. बघा याचा कोइफिशियंट पुढच्या इक्वेशनच्या व्हेरिएबलला आहे, आणि याचा कोइफिशियंट या इक्वेशनच्या व्हेरिएबलला, म्हणजेच 99x आहे इकडे 99y आहे, 101y आहे तिकडे 101x आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायची एक ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे त्याच पद्धतीने करा, दुसऱ्या पद्धतीने गेलं की खूप अवघड जाणार आहे. लय मोठे इक्वेशन तयार होते, वास्ट आहे खूप मोठं. सो दॅट्स वाय याला एक शॉर्टकट ट्रिक आहे. नथिंग बट अशा टाईपचं जर याचं त्याला त्याचं याला असेल तर एकदा करायचं ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. एकदा ऍड करा, एकदा ऍड करायचं यांना. चला, या दोघांना ऍड केल्यावर काय होणार, हे 99x ला 99x प्लस 101y ला 101y इज इक्वल्स टू 499 ला 499 अपॉन 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. हे ऍड करताना साइन बदलायचे नाही. 99 आणि 101 किती होतात, 200x प्लस हे पण 200y प्लस हे किती व्हायला तर 1000. ठीक आहे. त्याला 200 न भाग जातो, काही पण जातो, घालून टाकायचा. 201 200, एक उरला इथं 201 200, 200 पाचा 1000, तर इथं किती उरलं 5. ठीक आहे, कळायले, व्हेरी गुड. तर इथं आलं हे जे इक्वेशन आलं, हे आलं थर्ड. बघा x प्लस वायचं सिंपल इक्वेशन भेटलं, आणि आता एक भेटलं हे इक्वेशन, आणि आता एकदा यांची करायची वजाबाकी. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मी मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू वजा करायला. 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. 99x प्लस 101 y इज इक्वल्स टू 499. वजाबाकी करताना साइन बदलायची. 101 मधून 99 गेले, 2x उरला, x राहिला किती. बघा 101 मधून 99 जातात, मायनस 2y उरतात इज इक्वल्स टू 499 गेले 500, हे पण 2च उरते, परत 2 भाग जातो. सो देअरफॉर x मायनस y इज इक्वल्स टू 1. बे कबे बे कबे बे कबे, हे झालं इक्वेशन फिफ्थ का फोर्थ. इक्वेशन फोर्थ समजलं. आता मला सांगा, कोणता पण एक व्हेरिएबल मी y ला एलिमिनेट करतो. बघा याचा कोएफिशियंट 1 आहे, या पण y चा कोएफिशियंट 1 आहे, तर याच्याकडे प्लस आहे, याच्याकडे मायनस आहे, दोघांचे साइन वेगळे आहेत, म्हणून काय म्हणणार मी परत ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन 4. सो देअरफॉर तुमचं x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि इथं x मायनस y इज इक्वल्स टू 1. बघा y कटला, 2x इज इक्वल्स टू आला 6. ओके, 5 आणि 1 6. नोट करा. गुड. आलेल्या व्हॅल्यूला आपण काय करू, x ची व्हॅल्यू काढून घेऊ. सो x बरोबर 6/2. सो हे आलं 3. देअरफॉर x इज इक्वल्स टू 3. पुट x इन इक्वेशन कशात ठेवू, थर्ड मध्ये. इक्वेशन थर्ड काय होतं, x प्लस y इज इक्वल्स टू 5. सो y बरोबर 5 मायनस 3. सो y बरोबर किती आलं 2. तर अशा प्रकारे क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं, अशा प्रकारच्या सायमल्टेनियसला इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. आय नो, मला माहिती आहे मी जरासं स्पीडनं शिकवलं, कशामुळे, कारण की सिलेबस खूप मोठा आहे, कव्हर करायचं आहे. बघत राहा व्हिडिओज, असेच मी घेऊन येत राहील. बाकीचं पुढचा
प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला लागेल ग्राफ पेपर, तर सगळ्यांनी सोबत ग्राफ पेपर ठेवून लेक्चरला यावं. मजा करत आहे ते तुम्ही कधी बघा, चालते. चला ठीक आहे, भेटू. गुड लक.